या बातमीचे प्रायोजक आहेत रिदान ज्वेलर्स। आमच्याकडे 24 कॅरेट, 22 कॅरेट, 20 कॅरेट आणि 18 कॅरेटचे सोन्याचे हॉलमार्कचे दागिने मिळतील। HUID नंबर प्रमाणित दागिन्यांसाठी GST बिल घेणे अनिवार्य। 100% रिसेल गॅरंटी। इतकेच नव्हे तर प्रत्येक 10 ग्रॅम सोने खरेदीवर 10 ग्रॅम चांदीचे नाणे 20 जुलै 2024 पर्यंत अगदी मोफत। ग्राहकांसाठी विशेष रिदान गोल्ड योजना। ग्राहकांनी सलग 11 हप्ते भरल्यावर 12वा हप्ता आम्ही भरणार। त्याची रक्कम 1000च्या पुढे कितीही। मजुरीवर 50% सूट देखील मिळेल। पत्ता रिदान ज्वेलर्स, 133 न्यू तिरेगाव, चांदणी चौक, फॉरेस्ट, सोलापूर। सोलापूरचे ग्रामदैवत श्री रूपाभवानी देवस्थानच्या यात्री निवासासाठी शासनाच्या पर्यटन विभागाकडून मंजूर झालेल्या 5 कोटी निधीवरून आता भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये श्रेयवाद रंगण्याची चिन्हे आहेत। आमदार विजयकुमार देशमुख यांना काँग्रेसचा कार्यकर्ता शरद गुमटे यांनी माझे श्रेय तुम्ही का घेता असा प्रश्न विचारला। महाराष्ट्र शासन प्रादेशिक पर्यटन विकास व तीर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत सोलापूर शहराची ग्रामदेवी श्री रूपाभवानी मंदिर येथे भक्तांसाठी यात्री निवास इमारत निर्मितीसाठी हा निधी मंजूर झाला असून यात्री निवास कामाची पुढील प्रक्रिया करण्यात कार्यान्वित यंत्रणेस शासन आदेश झाला आहे। भारतीय जनता पार्टीचे आमदार विजयकुमार देशमुख यांच्या पाठपुरावा आणि प्रयत्नांमुळे हा निधी मंजूर झाल्याचे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांकडून सांगण्यात आले। या प्रकरणी काँग्रेस पक्षातील लिंगायत समाजाचे कार्यकर्ते शरद गुमटे यांनी रूपाभवानी देवस्थानच्या यात्री निवासासाठी 2019 सालापासून प्रयत्न आणि पाठपुरावा केल्याचे सांगितले। शरद गुमटे यांनी 11 फेब्रुवारी रोजी त्यावेळच्या आमदार प्रणिती शिंदे यांच्या पत्रावर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याविषयीचे निवेदन दिले होते। तत्कालीन विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी 14 फेब्रुवारी 2019 रोजी तत्कालीन पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांना गुमटे यांच्या पत्राचा आधार देऊन पत्र दिले। मागील 5 वर्षांपासून हा पाठपुरावा काँग्रेसचे युवा कार्यकर्ते शरद गुमटे करत आहेत। असे असताना विद्यमान आमदार विजयकुमार देशमुख यांच्याकडून याबाबत श्रेय घेण्यात आले असल्याची काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये चर्चा आहे। पण गुमटे यांच्या प्रयत्नाने तत्कालीन पर्यटन मंत्री यांच्याकडे पाठपुरावा झाला आणि महानगरपालिकेत ठराव करून जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत तीर्थक्षेत्रात समावेश झाल्याने हा निधी मंजूर झाला असल्याचा दावा गुमटे यांनी केला आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।